विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी मोठी चूक केली। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। काल लोकशाहीचा विजय झाला, विरोधकांच्या एकतेचा विजय। सरकारला महिलांचा मसीहा बनायचे, सत्तेत राहण्यासाठी सरकारचं षडयंत्र। पत्रकार परिषदेतून प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। आंदोलनानं प्रत्युत्तर, नारी विधेयक नामंजूर झाल्यानं शिवसेना आक्रमक। मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिक धर्मांतर, खरात, परतवाडा ड्रग्ज प्रकरणांचा फडणवीसांकडून आढावा। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरण, फरार आरोपीला पोलादपूरमधून अटक। आयुष असं आरोपीचं नाव। खरातला पुन्हा न्यायालयात केलं हजर, व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातच्या अटकेला महिना पूर्ण, खरात विरोधातल्या गुन्ह्यांचा आकडा वाढला। नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद। खरातचा अंदाजे 500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता। दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी। अशोक खरात प्रकरणी लोंढेची चौकशी झाल्याची माहिती। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली। एका महिला अत्याचार गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचा समावेश। कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशकात। टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरण, या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याची भर पडली। संशयित आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त। आरोपी अयानचा आणखी एक कारनामा समोर। पहिल्या मुलीसोबत प्रेमभंग झाला की दुसऱ्या मुलींना प्रेमजाळ्यात ओढायचा, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल प्रकरणी अयान अमरावतीतल्या कठोरा नाका परिसरात मुलींसह जायचा। द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना न्यायचा। ऍक्सिस बँकेत सुद्धा नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट।